मुसळधार पावसाचा मध्य आणि हार्बर रेल्वेला फटका बसलेला आहे। सीएसएमटी ते वाशी, सीएसएमटी ते ठाणे लोकल ठप्प झाली आहे। रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं, त्यामुळे लोकल ठप्प झाली। ठाणे ते कर्जत कसारा लोकल सेवा सुरू असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। मात्र सीएसएमटी ते वाशी ही लोकल ठप्पच आहे, अजूनही सुरू झाली नाही अशी माहिती आहे। आणि त्यानंतर ट्रॅकवरून लोक चालत पुढे गेल्याचं दिसून आलं। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटे हे आपल्यासोबत दादर स्थानकातून जोडले गेले आहेत। श्रीकृष्ण, काय सांगाल? आपण थोड्या वेळापूर्वी बघितलेलं होतं, मुंबईकर हे ठिकठिकाणी अडकले होते, ट्रॅकवरून चालत होते। सध्या आता संध्याकाळ झाली आहे, सध्याची काय स्थिती आहे? नक्कीच फरा, मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी मध्य रेल्वे जी आहे ती ठप्प झालेली आहे। मी सध्या उपस्थित आहे दादर याच 9A फलाट क्रमांकावरती। आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये मोठ्या संख्येने जे आहे ते मुंबईकर जे आहे ते आपल्या इच्छुक स्थळी जाण्यासाठी खोळंबलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी काहींचा संताप देखील जे आहे ते मुंबईकरांचा जे रेल्वे प्रवासी आहेत त्यांचा संताप देखील आपल्याला पाहायला मिळतो। अगदी सकाळपासूनच 10:50ची कर्जत जलद लोकल जी आहे ती अद्याप 9A फलाट क्रमांकावरती सुटलेली नाही। अगदी सकाळपासूनच अनेक लोक जे आहेत ती या रेल्वेमध्ये बसून आहेत, आपल्या इच्छुक स्थळी किंवा आपल्या घरी परतण्यासाठी जे आहे ते खोळंबून बसलेले पाहायला मिळतात। मध्य रेल्वे जी आहे ती ठप्प झालेली आहे। आणखीन काही प्रवासी आहेत, थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, किती वाजता वाजल्यापासून तुम्ही प्रतीक्षेत आहात? कुठे जायचंय तुम्हाला? मी कल्याणवरून इथे प्रभादेवीला जॉबला येतो। हिचा टायमिंग आहे 10:50चा। मी इथे 11 वाजता इथे आलेलो आहे। 11 वाजल्यापासून इथे प्रवासी या ट्रेनमध्ये आहेत, पण या प्रवासाकडे कुणाच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आहे। कोणी काही विचारायला तयार नाही। जवळ गेली 7 तास जवळ उलटून गेलेले आहेत, तरी हे लोक सांगतात की कुर्ल्याला आणि सायंच्या मध्ये पाणी भरलेलं आहे। आम्हाला एकच सांगण्यात गेले, आम्ही 25 वर्ष सामान्य वर्ग कसारा कर्जत कल्याणवरून प्रवासी सर्व कामाला येतो आणि हा दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे। मग जर का दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे आणि दर आठवड्याला हे लोक मेगा ब्लॉक घेतात, मग इथं जर का पाणी तुंबतं तर मग याची सुविधा का करत नाही केंद्र सरकार? आज आम्ही सामान्य वर्ग जो येतो तो आम्ही फुकट येत नाहीये, बरोबर? आम्ही फुकट येत नाही, आम्ही पैसे देऊन येतो। इथं जर आम्ही तिकीट नाही काढली का लगेच आरटीओला येताना आम्हाला पकडतात। मग आज प्रवाशांचा त्रास होतोय, ह्याच्याकडे का कोणी दुर्लक्ष आहे? आज कोणी पाणी देत नाही, कोणी आम्हाला बिस्किट काही विचारत नाहीये। आज प्रवासी आपल्या घरी जायला अत्यंत दुखावलेला आहे, तरी कोणी लक्ष टाकत नाहीये। इकडे ना लघवीची सोय, आज एवढं मोठं जंक्शन आहे दादर, ना इथं कुठल्या प्लॅटफॉर्मला लघवीची सोय, ना कुठे त्या बाकडे बसायला, ना कोणत्या सुविधा। मग केंद्र सरकार करतो काय आणि रेल्वे मंत्री करतो काय? तर मला या तुमच्या माध्यमातून केंद्र सरकारला आणि या रेल्वे मंत्र्यांना सांगायचं आहे की तुमच्या आजच्या दिनी तर कधी या ना महाराष्ट्रामध्ये, का तुम्हाला प्रवाशांची अशीच हाल करायचे आहेत, प्रवाशांना वेठीस धरायचं आहे। आज गेले 7 तास प्रवाशांच्या वेठीस आहेत, बिचारे लघवी करायला जागा नाही। पुरुष मंडळी कुठेही जाऊन मुतू शकतो, पण लेडीज वर्ग कुठे करणार? काही सुविधा नाही आहेत, याच्याकडे कोण दुर्लक्ष करते आणि आम्हाला फक्त आश्वासन देत आहेत। 10 तास झाले आम्ही पाणी काढतोय, अहो पाणी येतोय कुठून? पटरीवरती पाणी दिसतच नाहीये। मग अजून किती वेळ लागेल? जर का अर्ध्या तासामध्ये ट्रेन नाही सोडली तर ह्याचा परिणाम रेल्वेला भोगावा लागेल प्रवाशांकडून, हे मी ताकीद देतो। नक्कीच आपण अगदी 7 तासांपासून जे आहे ते रेल्वे प्रवासी जे आहे ते अडकलेले आहे, मुंबईकर अडकलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर अनेक जे प्रवासी आहेत ते त्यांच्याची काही जे आहे अनेक प्रवासी ज्यांचा संताप आपल्याला पाहायला मिळतोय। काय सांगाल, तुम्ही कधीपासून आहात, कुठे जायचंय तुम्हाला? आम्हाला जायचं डोंबिवलीला सर, कारण सर्वांचे हाल होतात। लोकांना लगीचे प्रॉब्लेम, बिस्किट नाही, काय कोण विचारत नाही, कोण काही विचारत नाही, सर्वांचे हाल झालेले आहेत। समजलं? तुम्ही लवकरात लवकर ट्रेन चाला। बरोबर आहे कृष्णा, एकूणच हे लोक आपला संताप या ठिकाणी व्यक्त करताना दिसून येत आहेत। आम्ही पैसे देऊन प्रवास करतो, मात्र जर अशा पद्धतीने आम्हाला हाल सोसावे लागत असतील तर त्याला जबाबदार कोण आणि व्यवस्था का केली जात नाही असा सवाल ते विचारतायत। तर काही महिला प्रवासीही आपण बघितले, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळलेले होते हे सगळं बघून। यानंतर पुन्हा एकदा जाऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे। त्या ठाण्यामधून, ठाणे स्थानकातून आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। प्रणाली, ठाणे स्थानकामध्ये काय स्थिती आहे? कशा पद्धतीने प्रवासी आता पुढे जाताना दिसत आहेत? ठाण्यापर्यंतची वाहतूक जी आहे ती अजूनही ठप्प आहे, परंतु ठाण्यापासून पुढे म्हणजे कसाऱ्यापर्यंतची गाडी जी आहे ती लावण्यात आलेली आहे। आणि त्या रेल्वेची आपण अवस्था पाहतोय, महिलांचे डबे, शेवटचे जे डबे आहेत, कारण इथून ही ट्रेन सुरू होणार आहे। किती मोठ्या प्रमाणावर इथं महिलांची गर्दी झालेली आहे, अगदी झुंबड चाललेली आहे महिलांची ट्रेनमध्ये चढण्यासाठी, ती आपण पाहतोय। काही जण आपल्याबरोबर त्यांच्याकडून जाणून घेवा। तुम्ही किती वेळ वाट पाहताय? मी ती लगभग 3-4 घंटे झाले उभा आहे। तुम्हाला कुठे जायचंय? मला अंधेरी जायचं आहे एअरपोर्टला। बरं,
फ्लाईट आहे तुमचं? नाही फ्लाईट नाही, जॉबला जॉबला तिकडे. आणि आता इथून कुठली ट्रेन पकडायची होती तुम्हाला? मला आता दादर जायचं आहे. दादरवरनं ते त्या लाईनचे रूट पकडेल, अंधेरी वगैरे. पण दादर जायला व्यवस्था नाही आहे. 3-4 घंटे झाले इथं बसलेले, काही लाईन नाही. बरं त्यांनी जेवणाला कोणती ट्रस्ट होती का कोणी, त्यांनी जेवणाला दिलं, तेवढं जेवण करून बसलोय तिथं. आता वाट बघतोय रेल्वेची. तुम्हाला कुठे जायचंय? मला CST जायचे 3 वाजता जो उभे आहे ते, मग कोई लोकल ना येते, कोई साधन नहीं। अभी मेरे पापा का ऑपरेशन के लिए बॉम्बे हॉस्पिटल जाना है, लेकिन मैं 3 बजे से खड़ा हूँ सामान लेके, लेकिन अभी तक कोई साधन नहीं है। बरं, पण मग आजचीच तारीख दिली होती ऑपरेशनची? आजची तारीख दिली होती ऑपरेशनची. बरं. आणि आता तुम्ही काय विचार करता? तुम्ही दुसऱ्या साधनांनी का नाही गेला, म्हणजे रस्त्याने वगैरे का नाही गेला? रस्त्यावर गेले होते, रस्त्यावर कसं जायचं, गाडी बिडी कोणी गेलं, ओलावाला एक्सेप्ट करतात नाही मला आपला. आणि रिक्षा काय आहे नाही, पाणी भरल्यामध्ये बोलले कुर्ला दादरमध्ये कसं जाऊ. बरं. मग ट्रेनवाले बोलतात की आता टाईम येणार, तुम्ही सोडणार आहे ट्रेन, असा कसा 3 वाजता मी उभे आहे ते. आपण पाहतो की हे सगळे चाकरमानी आपापल्या घरी जाण्याची वाट बघतायत, परंतु अनेक जर आपण बघितलं तर मी जसं सांगितलं की हे महिलांचे डबे आहेत आणि महिलांच्या डब्यामध्ये ही इथून स्थानिक ट्रेन सुटणार आहे, म्हणजे ठाण्यावरून कसाऱ्यासाठी ही ट्रेन सुटणार आहे. आणि तिथे आपण पाहतोय की अगदी कचाकच महिला भरलेल्या आहेत. बऱ्याचशा महिला अजूनही ट्रेनच्या खाली आहेत, त्यांना अजून चढता आलेलं नाही आहे. अतिशय गंभीर असं वातावरण या परिसरामध्ये झालेलं आहे. सकाळपासून म्हणजे खरं तर दुपारपासून जी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली बरोबर आहे, आहे, प्रणाली. ती अजूनही विस्कळीत अवस्थेतच. बरोबर आहे प्रणाली. यानंतर आता CMC स्थानकामध्ये, CSMT स्थानकामध्ये नेमकी काय स्थिती आहे तेही आपण बघणार आहोत. आपले प्रतिनिधी सुमित सावंत त्या ठिकाणी जोडले गेले आहेत आपल्यासोबत. सुमित, काय सांगाल, सध्या CSMT स्थानकामध्ये काय दिसतंय तुम्हाला? ही थेट दृश्य मी तुम्हाला दाखवतो. सध्या CSMT स्थानकावर संपूर्ण कुठेही पाहिलं तरी कोणत्याही फलकावरती निर्देश दिलेले नाही आहेत किंवा कोणत्याही लोकलची वेळ दाखवलेली नाही आहे. कारण दुपारपासूनच सगळी लोकल सेवा सध्या ठप्प झालेली आहे. सगळे प्रवासी तात्काळ थांबलेले आहेत. पुन्हा एकदा रेल्वे सेवा केव्हा सुरू होईल याचीच प्रतीक्षा सगळे प्रवासी इथे करताना आपल्याला पाहायला मिळतात. पाण्याचा निचरा होत नाही आहे, त्यामुळेच या सगळ्या प्रवाशांना तात्काळ थांबावं लागतं आहे. रुळावर पाणी साचलेलं आहे, म्हणूनच लोकल सध्या इथून सुटत नाही आहेत. CSMT स्थानकाच्या प्रत्येक फलाटावर लोकल थांबलेल्या आहेत. अशाच पद्धतीने लांब पल्ल्याच्या गाड्या देखील ज्या ठिकाणाहून सुटतात या फलाटावर देखील लांब पल्ल्याच्या गाड्या थांबून आहेत. वंदे भारत ट्रेन आतापर्यंत रद्द करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ज्या लांब पल्ल्याच्या इतर ठिकाणी जाणाऱ्या गाड्या त्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्याचा सगळ्यांना फटका बसतोय. काही प्रवासी देखील आपल्यासोबत आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. काका, कुठे प्रवास करताय? दादरला जायचं आहे. हां, पण मग आता लोकल सध्या बंद आहेत. बघू ना तर मग बस. मग कोणत्या सूचना आतापर्यंत लोकल प्रशासनानं केल्यात, रेल्वे प्रशासनानं? नाही, अजून काही नाही. अजून काय फक्त तुम्हाला कुठे जायचं आहे? डोंबिवलीला. पण लोकल सेवा कधीपासून नाहीये? तुम्ही इथे केव्हा आला? मला आता जवळजवळ पाऊण तास झाला इथे, मी तर उभा आहे. पण काय अनाऊन्समेंट करताय? अनाऊन्समेंट अजून काही चालू आहे, पण त्यांनी सांगितलं की जोपर्यंत पाणी खाली होत नाही तोपर्यंत ट्रेन लोकल ट्रेन चालू होणार नाही सांगितलं. मग आता तुम्हाला दुसरा काय पर्याय? दुसरा पर्याय काय नाही, ट्रेनशिवाय दुसरा पर्याय नाही अजून काय. बाहेरून मी जायचं म्हणजे खूप लागणार. अच्छा, तुम्हाला कुठे जायचं दादा? आम्हाला जायचं आहे ते पनवेलला. पनवेलला. मग आता लोकल सेवा तर पूर्णपणे ठप्प आहे. आता जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत आम्हाला इथून जायला काही चान्सच नाही. तुमच्याजवळ फक्त तुमचा मुलगा आहे. मुलगा आहे आणि माझी फॅमिली आहे तिकडे. आता प्रवास कसा कराल जोपर्यंत लोकल सेवा सुरू होणार नाही? आदेश येत नाही तोपर्यंत आम्हाला काहीच प्रवासाचं साधनच नाही आहे. बरोबर आहे तुम्हाला कुठे सुमित. जायचं? आता कसं जाणार? त्या ट्रेन सुमित, एकूणच पीक आवर्स आहेत आणि यामध्ये एरवी सुद्धा प्रचंड गर्दी असते, मात्र आज दुपारपासून गाड्या थांबलेल्या आहेत ठिकठिकाणी, त्यामुळे मोठी गर्दी या ठिकाणी दिसतीये. आता हे सर्वजण कशा पद्धतीनं कधीपर्यंत घरी पोहोचतात ते बघावं लागेल. याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण घेत राहणार आहोत. आणि अशातच मुंबईमधल्या मिठी नदीची स्थिती नेमकी काय होती तेही आपण बघूयात. मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुंबईमधील मुख्य नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिठी नदीचं आपत्कालीन दरवाजे हे बंद करण्यात आले. दरम्यान पाऊस असा सुरू राहिला तर आणखी परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिठी नदीलगत वास्तव्याला असलेल्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम मुंबई महानगरपालिकेनं सुरू केलं आहे. मिठी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वांद्रे, कुर्ला संकुल आणि वांद्रे परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे पालिका आणि संबंधित यंत्रणा सतर्क झाल्यात. आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याची ही माहिती आहे. आपण सध्या क्रांतीनगरमध्ये आहोत आणि क्रांतीनगर हा परिसर म्हणजेच कुर्ला क्रांतीनगर. या ठिकाणी एका बाजूला मिठी नदी आहे, दुसऱ्या बाजूला एअरपोर्ट आणि मध्येच हा छोटासा एक परिसर आहे जिथे खूप लोक राहतात. पाणी किती भरलं आहे मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी
आत्तापर्यंत पाण्याचा निचरा झाला आहे, कारण याआधी याच ठिकाणी पाणी साधारणतः माझ्या छातीपर्यंत होतं आणि आता तुम्ही बघताय ढोपराच्या खाली आलं, मात्र ते पूर्णपणे निचरा झालेला नसल्यामुळे लोकांच्या अडचणी कायम आहेत. लोकांना घराच्या बाहेर राहावं लागतं. काही लोकांना आपल्या घरी ज्या वेळेला पाण्याचा निचरा होतो त्यावेळेला यावं लागतं. कुठे चोरी होत नाही आहे ना, किंवा आपलं घर सुस्थितीत आहे ना, यासाठी हे लोक पुन्हा आपल्या घरी येतात. आपण हे दृश्य बघतोय, हे एक घर आहे ज्या ठिकाणी हे लोक बाहेर, ज्यांना NDRFच्या लोकांनी नेलं होतं, आता पुन्हा पाण्याचा निचरा थोडा झाल्यानंतर ते लोक आलेले आहेत आतमध्ये. आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. दादा, काय सध्या घरातली काय स्थिती आहे तुमच्या? सध्या तुम्ही बघतायत की पाणी भरलेलं आहे. पण किती नुकसान झालंय? नुकसान तर भरपूर झालेलं आहे. अच्छा, बरं, तुम्ही इथे घरात सातत्यानं पाणी भरत असता तरी देखील लोक तुम्ही इथे का राहता? बाहेर का पडत नाही इथून? कारण आम्हाला भेटलेलं नाही ना घर. अच्छा, हां, घर भेटलं असतं तर इथं असलेलं नसतं. अच्छा. आणखी काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. दादा, मोठ्या प्रमाणावरती ते लोक राहतात आणि दरवर्षी पाणी भरतं तरी देखील तुम्ही इथून बाहेर जात नाही, स्थलांतरित का होत? आमचं सामान वगैरे आमचं एवढं नुकसान होतं. TV आहे, फ्रीज आहे, आमचं जे काही सामान भरलेलं आहे त्याचा जिम्मेदार कोण आहे? एवढं नुकसान होतं आम्हाला.